आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. राज्यातील राजकारणात नेहमीच एकमेकांवर टीका करणाऱ्या कोकणातील दोन नेत्यांची विधानसभेत जुगलबंदी पाहायला मिळाली. विधानसभा सभागृहात मच्छीमारांच्या प्रश्नावर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंनाही चर्चेत सामील केले. नितेश राणे यांनी सभागृहात निवेदन करत सांगितलं की राज्य सरकारने सिल्वर पापलेट हा राज्यमासा म्हणून घोषित केला आहे. त्यानंतर भास्कर जाधव यांनी मच्छीमारांसाठी बोर्डाचे पुनरुज्जीवन करण्याची सूचना दिली. त्यांनी म्हटले की मी मंत्री असताना माथाडी कामगारांसाठी बोर्ड स्थापन केले होते, पण अद्याप मुंबईत मच्छीमारांसाठी जागा नाही. परंतु 1 जून ते 1 जुलै आपण मासेमारी बंद करतो. त्या वेळेला राधाकृष्ण विखे पाटील साहेब, या मासेमार बांधवांना काय उत्पन्नाचं साधन आहे? काही उत्पन्नाचं साधन नाही. आणि म्हणून आपण हे माथाडी कामगारांच्या धर्तीवर बोर्ड असं केलं, तो बाहेरून येणारा सगळा मासा त्याच्यावर आपण रॉयल्टी बसवली आणि ती रॉयल्टी सरकारी मत्स्य विकास बोर्डाच्या माध्यमातून वसूल करून ती मच्छीमारांना देण्याचा कायद्यामध्ये तरतूद केली. आणि म्हणून आपल्याकडे त्या ठिकाणी भाजीपाला मार्केट करता म्हणून नवीन इमारत वाडी बंदरला त्या काळामध्ये होत होती. मी 2014चं सांगतोय. त्यातला एक फ्लोर आपण ह्या मत्स्य विकासाकरता कायद्यामध्ये आणि त्या बोर्डाबरोबर चर्चा करून सरकारी नियम म्हणून आपण त्या ठिकाणी ठेवलाय. तो ताब्यात घ्या आणि तशा प्रकारचं काम जर तुमच्या हातून झालं तर खूप मोठं काम होईल. आणि म्हणून या निवेदनाच्या निमित्तानं माझी सूचना आहे, या बोर्डाचा पुनरुज्जीवन आपण करणार का? अध्यक्ष महोदय, आमच्या ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव साहेबांनी अतिशय महत्त्वाची आणि अनुभवपोटी माहिती आम्हाला दिलेली आहे. त्यांच्या नेहमीच चांगल्या सूचना असतात अध्यक्ष महोदय. त्यांना वाटत असेल की मी त्यांचं ऐकत नाही, असं नाही अध्यक्ष महोदय. आणि त्यांचाही टोन आदित्यजी बाजूला असते तर वेगळा असतो आणि नसते तर वेगळा असतो. आता आहे पण चांगला. आता आदित्यजी बाजूला आहेत, काल थोडं चिडचिड तर पण कुठे वैयक्तिक भेटले तर मिठी पण मारतात अध्यक्ष महोदय. आदित्यजींच्या माहितीसाठी यावेळेस आदित्य ठाकरे उभे राहून भास्कर जाधवांना मिठी मारली, ज्यामुळे सभागृहात हशा पिकला. तरीही आपण जी काही सूचना जाधव साहेब आपण दिली अतिशय महत्त्वाची, आणि मी आपल्या समवेत ही मीटिंग लावेन, कारण आपला अनुभवाचा फायदा आम्हालाही पाहिजे आणि कोकणालाही पाहिजे आणि प्रामुख्याने मच्छीमारांना पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून काय निर्णय घेता येईल निश्चित पद्धतीने आपण त्या दिशेने चालू. धन्यवाद. बातमीला लाईक करा, शेअर करा. अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.